स्कंदमाता देवीचे नवरात्रातील महत्त्व. रूप. स्कंदमाता देवीच्या 5 हातांपैकी 2 हातांत कमळ आहेत. एका हातात स्कंदकुमार म्हणजेच कार्तिकेय आहे, चौथा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे आणि 5व्या हातात कमळ आहे. ती सिंहावर आरूढ आहे. तिच्या तेजस्वी रूपामुळे तिला पद्मासना असेही संबोधले जाते. कथा व विशेषता. देवी पार्वतीने भगवान शिवाशी विवाह करून कार्तिकेय म्हणजे स्कंदकुमार याला जन्म दिला. कार्तिकेयाने देवसेनेचे नेतृत्व करून तारकासुराचा वध केला. त्यामुळे स्कंदमाता ही देवसेनेची जननी आणि सर्वशक्तिमान मातृशक्ती मानली जाते. महत्त्व. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताला शांती, करुणा आणि मातृप्रेम लाभते. तिच्या कृपेने साधकाचे मन निर्मळ होते आणि जीवनात धैर्य आणि समृद्धी वाढते. भक्त जर प्रामाणिकपणे तिची उपासना करतो तर त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. या दिवशी करडा रंग म्हणजेच ग्रे परिधान करणे शुभ मानले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. ती भक्तांना मातेसमान आश्रय, प्रेम आणि करुणा देते. तिच्या उपासनेने जीवनातील अडचणी दूर होतात आणि साधकाला शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा लाभ होतो.